डोंबिवलीत जन्माष्टमी निमित्त दहीहंडी उत्सवाबाबत गोविंदा पथकामध्ये प्रचंड जल्लोष आणि उत्साह दिसून आला। मंगळवारी सकाळपासूनच कल्याण डोंबिवलीत विविध ठिकाणी गोविंदा पथकांनी उंच थर रचून हंडीला सलामी दिली। डोंबिवलीत दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या वतीने शिवमंदिर परिसरात भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। सकाळपासून ते रात्रीपर्यंत गोविंदा पथकांनी 5, 6 आणि 7 थरांची सलामी दिली। यावेळी सलामी देणाऱ्या पथकांना राजेश मोरे यांच्या हस्ते रोख रक्कम व पारितोषिके देऊन गौरवण्यात आले। तसेच दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी डोंबिवलीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। सालाबादप्रमाणे या शिवमंदिर पथावर अतिशय भव्य स्वरूपात अशी दहीहंडीचा सोहळा साजरा केला जातो। तुम्ही बघत असाल अनेक गोविंद पथक इथे सहभागी घेत असतात। आतापर्यंत 100च्या आसपास गोविंद पथकांचा नोंदणी झालेली आहे, सलामी दिलेली आहे। अजूनही अनेक गोविंद पथक येणार आहेत आणि सलामी देणार आहेत। अतिशय हा कल्याण डोंबिवलीमध्ये असलेला आनंदाचा वातावरण, अतिशय आनंद सोहळा आपण सर्वजण नागरिक, सर्व गोविंद पथक करत आहेत, सर्व भाविकही करत आहेत। मी सर्वांना आज गोविंदाच्या सर्वांना शुभेच्छा देतो की असंच आनंदाने गोविंदा साजरा करावा। कुठेही दुर्घटना, कुठेही गालबोट लागू नये आणि पर्यावरणाचं पूरक असं संरक्षण करून हा गोविंदा पथक साजरा करावा। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज।